नमस्कार, मी ॲडव्होकेट आशिष विलास सोनवणे, पुणे येथे राहतो. आज प्रामुख्याने आपण वक्फ या विषयावरती बोलणार आहोत आणि काही त्यातल्या संकल्पना आणि त्यावरती असलेली सध्या चर्चा, आक्षेप याविषयी चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम प्रश्न असा पडतो की वक्फ म्हणजे नक्की काय आहे? तर वक्फ म्हणजे अगदी सहज समजून घ्यायचं झालं तर अल्लाच्या नावानं दिलेलं दान म्हणजे वक्फ. एकदा दान दिलं की ते दान परत घेता येत नसतं आणि बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की वक्फचा संबंध हा जमिनींच्या विषयी येतो. आणि जी जमीन आपण अल्लाच्या नावानं दान दिलेली आहे ती कायमस्वरूपी अल्लाच्या नावाने दिलेलं दान असतं, मात्र तिच्यातनं येणारं जे उत्पन्न आहे, त्याचा जो विनियोग आहे, हा इस्लाम संमत चॅरिटेबल जी कामं आहेत, जी कार्य आहेत, ती करण्यासाठीच केला जावा अशी त्यातली महत्त्वपूर्ण अट ही कुठलीही गोष्ट वक्फ होण्यासाठी आवश्यक असते. आता वक्फ कोण क्रिएट करू शकतं? कारण जमीन आहे तर जमीन कोणाची ना कोणाची आधीची मालकीची असते आणि नंतर ती दुसऱ्याकडे जाते. तर वक्फ क्रिएट करण्यासाठी कायद्यातल्या ज्या डेफिनेशन आहे त्याच्यानुसार इस्लाम धर्म जो प्रॅक्टिस करतो तोच वक्फ क्रिएट करू शकतो, अशी साधारणतः कायद्याची स्थिती ही 2013 पर्यंत होती. मात्र 2013 त्यात बदल करण्यात आले आणि बदल करण्यात येऊन कुणीही वक्फ हे क्रिएट करू शकतो, तो इस्लाम धर्म फॉलो करणारा असो किंवा नसो, अशी स्थिती निर्माण झाली. आता थोडंसं जर आपण इतिहासात बघायला गेलो तर इतिहासामध्ये या वक्फची सुरुवात जी आहे अगदी भारतात जर बघायची गेली तर साधारणतः दिल्ली सल्तनत हा जो पिरियड आपण म्हणतो त्या कालखंडामध्ये साधारणतः वक्फची सुरुवात ही भारतामध्ये झाली. 11वे ते 12वे शतक साधारणतः या अर्थानं महत्वाचं येतं. तर या 1100 ते 1200 या कालखंडामध्ये जे घोर डायनेस्टी ही भारतामध्ये आली, त्यांनी पहिल्यांदा मुलतान या ठिकाणी जामा मस्जिदीसाठी म्हणून दान दिलं आणि त्या दानाला एका अर्थानं भारतातलं पहिलं वक्फ असं म्हटलं जातं. नंतरच्या काळामध्ये जसं जसं इस्लाम भारतामध्ये वाढला तसं तसं वक्फनी ही मोठी भूमिका या सगळ्या प्रकारामध्ये निभावली. अगदी सुफी आपण ज्यांना म्हणतो त्या सुफी संतांच्या कार्यविस्तारामध्ये वक्फची मोठी भूमिका राहिलेली आहे. नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याकडे ब्रिटिश राज्यसत्ता आली. ब्रिटिश राज्यसत्तेमध्ये साधारणतः धर्माला त्यांनी फार कुठल्याही प्रकारचा सुरुवातीच्या काळामध्ये बदल केल्याने कायदे बदलले नाहीत. त्यांनी मात्र सुरुवातीला 1810 मध्ये जे आहे ते बेंगॉल रेग्युलेशन आणि त्यानंतर मद्रास रेग्युलेशन अशा प्रकारचे बदल आणले. त्यानंतर 1863 मध्ये एंडॉवमेंट ऍक्ट आणला आणि त्या एंडॉवमेंट ऍक्टमध्ये सगळ्याच धर्मांच्या ज्या चॅरिटेबल संस्था आहेत त्यांच्या रेग्युलेशनसाठी म्हणून हा कायदा एक प्रकारचा आला. त्यानंतर 1894 मध्ये प्रिव्ही काउन्सिलचा एक निकाल आला आणि त्या प्रिव्ही काउन्सिलच्या निकालामध्ये वक्फ अल औलाद किंवा फॅमिली वक्फ असं आपण ज्याला म्हणतो त्याला प्रिव्ही काउन्सिलने इनव्हॅलिड ठरवलं. त्यानंतर 1910 ते 1913 हा कालखंड जरा महत्वाचा आहे. 1910 मध्ये मोहम्मद अली जिना, ज्यांना पाकिस्तानचे जनक असं म्हणून ओळखले जातं, त्यांनी या कायद्याची मागणी धरली की वक्फ अल औलाद किंवा फॅमिली वक्फ याचं रिकॉग्निशन मिळावं आणि त्यासाठी म्हणून 1913 मध्ये एक पहिला कायदा वक्फ नाव असलेला हा ब्रिटिश काळामध्ये भारतामध्ये हा अस्तित्वात आला. त्यामध्ये 1923 मध्ये काही बदल हे केले गेले आणि त्यानंतर वेगवेगळे बदल 1930 मध्ये काही झाले आणि साधारणतः ब्रिटिश काळामध्ये हा वक्फ जो आहे हा त्या ठिकाणी कायद्याच्या स्वरूपात आपल्या समोर आला. ब्रिटिश काळामध्ये जो 1913चा कायदा आहे त्या 1913च्या कायद्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं स्पेशल ट्रीटमेंट ही दिलेली नाही आहे. हे आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे. स्पेशल ट्रीटमेंट म्हणजे काय? बोर्ड त्या काळी स्थापन झालेला नव्हता. आता आपण वक्फ ट्रिब्युनल असं म्हणतो, ते वक्फ ट्रिब्युनलही या कायद्यांमध्ये नव्हतं, वक्फ बोर्ड नव्हता, वक्फ ट्रिब्युनल नव्हतं. तर साधारणतः प्रॉपर्टी संदर्भातले जे काही डिस्प्यूट यायचे त्याचं ज्युरिस्डिक्शन हे सिव्हिल कोर्टाकडे होतं. हे एका अर्थानं मुख्य वैशिष्ट्य ब्रिटिश काळातलं होतं आणि आजचं जे स्वरूप या कायद्याला आलेलं आहे हे स्वरूप त्यावेळी नव्हतं. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण जर बघितलं तर 1954ला म्हणजे 1947ला देश स्वतंत्र झाला आणि 1954 मध्ये एका अर्थानं पहिल्यांदा हा कायदा भारतामध्ये आला आणि तो येत असताना प्रायव्हेट मेंबर बिल या स्वरूपातनं तो खरं तर पहिल्यांदा आला आणि मग तो आल्यानंतर त्या कायद्यामध्ये वक्फ बोर्ड ही संकल्पना मांडल्या गेली आणि राज्यस्तरावरती वक्फ बोर्ड असावे अशी ही संकल्पना होती. आणि या कायद्यामध्ये देखील वक्फ कोण क्रिएट करू शकतं तर स्पष्टपणानं एनी पर्सन प्रॅक्टिसिंग इस्लाम अशा प्रकारची व्याख्या ही 1954च्या कायद्यामध्ये होती आणि त्या पद्धतीनं वक्फ
चा कायदा 1954 भारतामध्ये पहिल्यांदा आला. आता आपण ज्यावेळी वक्फ आणि वक्फ बोर्ड या संकल्पनांकडे बघतो तेव्हा दोन संकल्पना वेगळ्या आहेत. वक्फ म्हणजे काय, तर जी संपत्ती, जी मालमत्ता मी अल्लाच्या नावानं दान दिलेली आहे ती वक्फ असते, तिची मालकी अल्ला सोबत असते. मात्र तिचं जे मॅनेजमेंट आहे हे मॅनेजमेंट मुतावल्लींद्वारे केलं जातं. आता मुतावल्ली म्हणजे काय, तर मुतावल्ली म्हणजे जे मॅनेजमेंट बघतात या संपूर्ण मालमत्तेचे ते मुतावल्ली. त्याला जर आपण सामान्य भाषेत किंवा जी भाषा सगळ्यांना कळते ट्रस्टच्या भाषेत म्हणायला गेलं तर ट्रस्टी म्हणजे मुतवल्ली. त्यामुळे ट्रस्टचं जे मॅनेजमेंट आहे, वक्फचं जे मॅनेजमेंट आहे ते धार्मिक स्वरूपाचं असू शकतं. एखाद्या वेळेला आपण मस्जिद वक्फ म्हटलं तर वक्फ मस्जिद ही कशी चालेल, तर ती इस्लामप्रमाणे चालेल, इस्लामिक कायद्यांप्रमाणे चालेल. आपण जर असं म्हटलं की एखादा तो अशरफखाना आहे किंवा ती जी वास्तू आहे ती वास्तू ग्रेवयार्ड आहे, कब्रिस्तान आहे, तर कब्रिस्तान सुद्धा इस्लामिक कायद्यांप्रमाणे चालेल. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सेक्युलर विषय त्यात येणार नाही. ज्या क्षणी मी बोर्ड म्हणतो, बोर्ड म्हटल्या त्या वक्फचं जे मॅनेजमेंट मुतवल्ली करतायत ते बरोबर करतायत की नाही करत आहेत, त्या वक्फचं जे मॅनेजमेंट आहे, त्या लोकांचे जे खर्च आहेत, त्या लोकांनी ज्याप्रमाणे ऑडिटिंग करायचं आहे हे ते करतायत की नाही करत आहे, अशा प्रकारचं मॅनेजमेंट योग्य चाललं आहे की नाही चाललं हे बघणारी जी अथॉरिटी आहे ती वक्फ बोर्ड आहे. आणि त्या वक्फ बोर्डाचं काम हे सेक्युलर स्वरूपाचं आहे. आणि याविषयी वेगवेगळे निर्णय हे भारतीय उच्च न्यायालयांनी दिलेले आहेत. आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्वाळ्यांप्रमाणे सुद्धा वक्फ बोर्ड ही सेक्युलर बॉडी आहे आणि तिचा एका अर्थानं धार्मिक कार्याशी किंवा धर्माशी संबंध येत नाही. इतर देश आणि भारतात याच्यातलं जेव्हा आपण वक्फचं साम्य बघतो किंवा वक्फचं मॅनेजमेंट बघतो तर त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा येतो की भारत हा कुठल्याही एका धर्माला फॉलो करणारा देश नाहीये किंवा कुठल्याही एका धर्माची मान्यता या देशामध्ये चालत नाही. भारत हा सेक्युलर देश आहे. त्यामुळे भारतातलं वक्फ आणि जगातलं वक्फ यामध्ये एका अर्थानं आपण वेगळ्या दृष्टीने बघण्याची आवश्यकता आहे. काही देशांमध्ये जे वक्फ आहे तर ते इस्लामिक राष्ट्रांमधलं वक्फ आहे. आणि त्या इस्लामिक राष्ट्रांमध्ये सुद्धा जेव्हा आपण बघतो तर आपल्याकडे ज्या प्रकारच्या तरतुदी केलेल्या आहेत एका सेक्युलर देशामध्ये या खूप जास्त धार्मिक आहेत आणि या अजूनही मागासलेल्या आहेत, जुन्या काळातल्या आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल केलेले नाहीयेत. आपण जर इतर देश बघितले, इस्लामिक देश बघितले तर त्यामध्ये वक्फ कायद्यांच्या संदर्भात असलेल्या खूप सारे बदल, खूप सारे सुधारणा झालेल्या आहेत. मात्र भारतात कुठल्याही प्रकारच्या सुधारणा या कायद्यांमध्ये झालेल्या नाहीयेत. बरोबर आहे. आता आपण खरं तर या प्रश्नाकडे, हा फार महत्वपूर्ण प्रश्न आहे की आपण वक्फची चर्चा करत असताना 5 महत्वाचे बिंदू त्यामध्ये येतात की वक्फ कोण क्रिएट करू शकतं. तर वक्फ 2013 मध्ये जे बदल या कायद्यामध्ये करण्यात आले आणि ज्यात असं सांगण्यात आलं की हा जो वक्फ आहे हा इस्लाम फॉलो करणारा असो किंवा नसो, तो व्यक्ती जो आहे तो वक्फ क्रिएट करू शकत होता. मात्र त्यामुळे होणाऱ्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणातल्या होत्या की कोणाचंही धर्मांतरण झालं किंवा कुठल्याही कारणानं काही एखादा व्यक्ती याला आमिषाला बळी पडला तर तो वक्फ क्रिएट करू शकत होता. आणि हे इस्लामच्या बेसिक टेनेटच्या विरोधात आहे. कारण जो इस्लाम फॉलो करत नाही तो इस्लाम संमत चॅरिटेबल गोष्टींना कशासाठी डोनेट करू शकेल. त्यामुळे ही तरतूद काढणं सुद्धा महत्वाचं होतं. त्यानंतर 2013च्या कायद्यामध्ये दिल्लीमध्ये असलेल्या 123 मालमत्ता ज्या आहेत या 123 मालमत्ता केंद्र सरकारनं तत्कालीन डिनोटिफाय केल्या अगदी इलेक्शनच्या आधी आणि त्या मालमत्ता वक्फ आहे अशा अर्थानं घोषित केल्या. त्यानंतर या 1995 आणि 2013 मध्ये जे महत्वपूर्ण बदल या कायद्यामध्ये करण्यात आले, ज्या दृष्टीनं 1995 मध्ये वक्फ ट्रिब्युनल हे इंट्रोड्यूस करण्यात आलं. आता वक्फ ट्रिब्युनल म्हणजे काय, तर वक्फच्या संदर्भामध्ये असलेले जे काय निवाडे आहेत, ज्या काय डिस्प्युटेड गोष्टी आहेत त्यांचा निर्णय देण्याचा असलेला लवाद म्हणजे वक्फ ट्रिब्युनल. साधारणतः आपण म्हणतो की लँड इश्यूज मध्ये सिव्हिल कोर्टात जावं लागतं किंवा मॅनेजमेंट इश्यू असतील एखाद्या ट्रस्टच्या, एखाद्या संस्थेच्या, तर त्या चॅरिटी कमिशनरकडे जातात. या कायद्यामध्ये मात्र असं आहे की मॅनेजमेंटचे इश्यू असतील, लँडचे इश्यू असतील, हे सगळेच्या सगळे डिस्प्युटेड जे प्रश्न आहेत हे सोडवण्याचे अधिकार हे ट्रिब्युनलला देण्यात आलेले आहेत. आणि पूर्वीच्या कायद्यामध्ये ट्रिब्युनलने दिलेला जो निकाल आहे, जो निर्वाळा आहे, हा अंतिम होता, हा फायनल होता. याला कुठल्याही प्रकारची अपिलाची प्रोव्हिजन यात नव्हती. त्यानंतर हा जो कायदा होता, आधीचा कायदा जो आता बदलला आहे,
या कायद्यामध्ये वक्फ बाय युजर यासारखी एक संकल्पना त्यामध्ये होती. वक्फ बाय युजर म्हणजे काय, तर केव्हा तरी कुठल्या तरी काळामध्ये एखाद्या मालमत्तेचा वक्फच्या अनुषंगाने उपयोग होत असेल, इस्लाम संमत चॅरिटेबल कामांसाठी उपयोग होत असेल, तर ती मालमत्ता ही वक्फची मालमत्ता आहे अशी घोषणा करून मागण्याचा अधिकार, अशी नोंदणी करून मागण्याचा अधिकार हा वक्फ बाय युजर मध्ये मिळत होता. आणि याचाच परिणाम असा झाला की आता ज्या काय नोंदणीकृत जवळपास 8,73,000 मालमत्ता भारतामध्ये आहेत, यापैकी केवळ 1,088 मालमत्ता अशा आहेत की ज्याला वक्फ डीड किंवा वक्फनामा हा अस्तित्वात आहे. याचाच अर्थ असा की कुठलंही कागदपत्र, कुठलंही दस्तावेज नसताना वक्फ हे क्लेम केलं जात होतं. आणि ते क्लेम केल्यामुळेच आपण बघतो की तामिळनाडूमध्ये असलेलं मंदिर, जे 1500 वर्ष जुनं मंदिर आहे, ते मंदिर वक्फ म्हणून क्लेम केलं जातं. कर्नाटकामध्ये गावच्या गावं वक्फ म्हणून क्लेम केली जातात. बिहारमध्ये देखील अशा प्रकारचे क्लेम केले जातात. अगदी महाराष्ट्रामध्ये देखील आपण बघतो, कोल्हापूर असेल, नाशिकचं वणीचं देवस्थान असेल, या देवस्थानांच्या प्रॉपर्टी वक्फ म्हणून क्लेम केल्या जाऊ लागल्या, कारण वक्फ बाय युजरचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जात होता. त्यामुळे वक्फ बाय युजर हा देखील एक खूप मोठा या कायद्यामधली असलेली त्रुटी होती. त्यानंतर या कायद्यामध्ये लिमिटेशन ऍक्ट हा लागू केलेला नव्हता. आपण साधारणतः बघतो जगभरामध्ये लिमिटेशन ही फार महत्वाची संकल्पना कायद्यामध्ये येते. बाळ रडल्याशिवाय बाळाला दूध पाजत नाही असं आपण साधारणतः बघतो. त्याच तत्वाने जोपर्यंत एखादी घटना ही अन्यायकारक आहे हे कोणी सांगत नाही, तोपर्यंत ज्युडिशरी देखील त्या गोष्टीकडे बघत नाही. आणि मग एखाद्या वेळी अन्याय झाला असेल तर तो अन्याय तात्काळ सांगावा लागतो. एखाद्याने माझ्या भूमीवरती जर कुठल्या प्रकारचा बेकायदेशीरपणे कब्जा केला असेल तर मला तात्काळ कोर्टात जावं लागतं. आणि जर मी तात्काळ नाही गेलो तर मग ती सगळी न्यायिक प्रक्रिया ही कुचकामी ठरते. आणि म्हणून लिमिटेशन हे फार महत्वाचं एका अर्थानं न्यायिक संकल्पना आहे. आणि ही या कायद्यातून काढून टाकण्यात आली होती. त्यामुळे काय होत होतं की कुठल्याही काळामध्ये वक्फ जर क्लेम केलेला असेल, वक्फ केलेला असेल, तर त्याचा उपयोग करून वक्फची मागणी ही केली जात होती. आणि अशा प्रकारे वक्फचं रजिस्ट्रेशन केलं जात होतं. तर आता या नवीन कायद्यामध्ये ही लिमिटेशनची संकल्पना देखील काढून टाकण्यात आलेली आहे. त्यानंतर एखादी मालमत्ता वक्फ आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार बोर्डाकडे देण्यात आलेले होते. आता नवीन बदलांमध्ये कुठलीही मालमत्ता ही ठरवायची असेल वक्फ आहे की नाही, तर ते रिव्हेन्यूच्या प्रक्रियेतून रिव्हेन्यू अधिकारी जे आहेत ती मालमत्ता वक्फ आहे की नाही हे ठरवतील. अशा प्रकारचा बदल जो आहे या नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. मुळात नवीन कायद्यामध्ये सगळ्यात चांगलं काय झालंय, तर ज्या सरकारी मालमत्तांना वक्फ क्लेम करताय तर त्या सगळ्या सरकारी मालमत्ता या नवीन कायद्याच्या अनुषंगाने सरकारी राहणार आहेत. आणि कलेक्टरच्या वरचा एक रिव्हेन्यू अधिकारी त्या राज्याने अपॉइंट करायचा आहे. त्या राज्यानं सगळे दस्तावेज बघायचे आहेत, सगळे डॉक्युमेंटेशन बघायचंय आणि ठरवायचंय की ही मालमत्ता सरकारी आहे का वक्फ आहे. आणि जोपर्यंत तो निवाडा येत नाही तोपर्यंत त्या सगळ्याच्या सगळ्या मालमत्ता आता सरकारी झालेल्या आहेत. हा सगळ्यात महत्वाचा बदल सरकारी मालमत्तांच्या बाबतीमध्ये नवीन कायद्यानं घडलेला आहे. ज्या खाजगी मालमत्ता आहेत त्या खाजगी मालमत्तांच्या संदर्भांमध्ये जर काही न्यायिक लढाया सुरू असतील, या पद्धतीने काही दावे चालू असतील, तर ते दावे मात्र आहे त्या पद्धतीने चालणार आहेत. आणि हा कायदा जो आहे हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाहीये. हा कायदा जो आहे हा लागू झाल्यापासून पुढे चालू राहणार आहे. त्यामुळे ज्या प्रायव्हेट मालमत्ता आहेत त्या प्रायव्हेट मालमत्तांच्या संदर्भामध्ये यात फारसा बदल झालेला नाहीये. मात्र या कायद्यामध्ये डिजिटायझेशन हे मॅन्डेटरी केलेलं आहे. आणि कुठलंही वक्फ जर असेल, एखादी नोंदणीकृत वक्फ असेल, तर त्याची सगळी माहिती ही ऑनलाईन पोर्टलवर भरणं बंधनकारक आहे. आणि यासाठी 6 महिन्यांचा अवधी दिलेला आहे. इतकंच नाही तर या सगळ्या वक्फच्या मॅनेजमेंटमध्ये जे गोंधळ होते, ज्या प्रकारचे भ्रष्टाचार यात चालायचे, ते जावे म्हणून यांचं ऑडिट असतील, हे सगळेचे सगळे ऑडिट रिपोर्ट देखील ऑनलाईन यावे अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. त्यामुळे प्रायव्हेट मालमत्ता धारकांनी एक गोष्ट मात्र निश्चित केली पाहिजे, वक्फ असो किंवा इतर कुठलाही विषय असो, एखादी मालमत्ता जर आपल्या मालकीची आहे तर आपण हे आवर्जून बघितलं पाहिजे
दरवर्षी जसं आपण मेडिकल टेस्ट करतो तसंच आपली प्रॉपर्टी टेस्ट पण केली पाहिजे आणि आपल्या मालमत्ता या शासकीय दरबारी, शासन दरबारी आपल्याच आहेत की नाही हे आपण आवर्जून बघितलं पाहिजे. आणि जर त्या आपल्या नसतील आणि हे आपल्या लक्षात आलं असेल की या मालमत्ता आपल्या नाही आहेत, कोणीतरी दुसरं त्याला क्लेम करतंय, तर आपण तात्काळ त्या विषयामध्ये न्यायिक मदत ही घेतली पाहिजे. नव्या कायद्यामध्ये वक्फ बोर्डामध्ये खरोखर चांगले बदल करण्यात आलेले आहेत. त्या बदलांमध्ये जो मुख्य बदल पहिला आहे तो म्हणजे महिलांना या बोर्डांमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. 2 महिला या बोर्डामध्ये असतील असं कायद्यात बंधन त्यात घातलेलं आहे. त्यामुळे आपण महिला सक्षमीकरणाचा विषय सगळ्या ठिकाणी बघतो, त्या अनुषंगानं या महिलांचा समावेश त्यात झालेला आहे. त्याच पद्धतीनं यामध्ये जो एक महत्वाचा बदल घडलाय तो म्हणजे आगाखानी आणि बोहरी हे जे मुसलमानांमधले इतर घटक आहेत, या घटकांना देखील वेगळे बोर्ड स्थापन करण्याचे अधिकार या ठिकाणी मिळत आहेत. म्हणजे काय होतं, आतापर्यंत शिया आणि सुन्नी ह्या 2च प्रकारचे बोर्ड हे अस्तित्वात होते. आता मात्र आगाखानी आणि त्याच पद्धतीनं बोहरी समाज यांना देखील यात स्थान मिळणार आहे. त्याच पद्धतीनं 3 गैर मुस्लिम सभासद हे 11 पैकी या बोर्डामध्ये असतील आणि त्यांचं असणं देखील आवश्यक आहे. कारण मी म्हटलं त्या पद्धतीने ज्यावेळी प्रॉपर्टीचा विषय येतो तेव्हा गैर मुसलमानांचे संबंध त्यात येतात आणि त्या संबंधांना कुठेतरी स्थान मिळावं आणि एकंदरीत ही सेक्युलर सिस्टीम आहे म्हणून ही 3 गैर मुस्लिम मंडळी या बोर्डामध्ये असतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. मुळात नवीन कायद्यातले जे बदल आलेले आहेत या बदलांवरती असं नेहमी आता चर्चा केली जाते की ते असंविधानिक आहेत. आणि मग आपण आता बघतो की कायदा येण्याच्या आधीच सुप्रीम कोर्टात लोकांनी धाव घेतली आहे आणि काहीतरी एका बातमीनुसार 120 पिटिशन्स हे सुप्रीम कोर्टात दाखल झालेत या कायद्याच्या विरोधामध्ये, अशी आत्ताची एका अर्थानं स्थिती झालेली आहे. यात मला निश्चित हे सांगावंसं वाटतं की ज्या पद्धतीने या पिटिशन दाखल केलेत लोकांनी, त्या पिटिशनमध्ये जे आरोप केलेत त्या आरोपांमध्ये खरं तर तथ्य नाही आहे. असं म्हटलं जातं की आर्टिकल 25 आणि 26 जे धर्मस्वातंत्र्याच्या अनुषंगानं भारतामध्ये महत्वाचे मानले जातात, या कायद्याने त्या 25 आणि 26 आर्टिकलचं उल्लंघन केलंय. मला सांगावंसं वाटेल की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं उल्लंघन या कायद्याद्वारे आर्टिकल 25 आणि 26चं होत नाही. सरकार कुठल्याही प्रकारे धार्मिक बाबींना स्पर्श या कायद्याद्वारे करत नाहीये. जे काय बदल सरकारने या कायद्यामध्ये केलेत ते सगळेचे सगळे बदल सेक्युलर स्वरूपाचे आहेत. वक्फ क्रिएट करण्याबद्दल कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. फक्त वक्फ क्रिएट करताना तो कायदेशीर असला पाहिजे, त्याच्यासाठी वकफनामा असला पाहिजे आणि वकफ बाय युजर ज्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात होता त्याच्यावरती बंधन यात घालण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीनं अकाउंटिंग आणि या वक्फद्वारे येणारं जे उत्पन्न आहे यावर देखील योग्य ते नियंत्रण असावं, अशा प्रकारचे बदल त्याच्या मॅनेजमेंटची इफिशियन्सी वाढावी म्हणून करण्यात आलेले आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे कॉन्स्टिट्यूशनल प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार नाही आणि त्याला जे केलेलं चॅलेंज आहे हा एका अर्थानं नरेटिव्ह आहे की हे संविधान विरोधी कायदा आहे किंवा संविधान विरोधी बिल आहे, असं यात काही होणार नाही. आर्टिकल 13 मधला सुद्धा आक्षेप इक्वॅलिटीचा या कायद्याद्वारे होऊ शकतो, अशा प्रकारचे आक्षेप काही घेण्यात येतात, पण त्या आक्षेपांना देखील तथ्य नाहीये. आपण जर बघितलं तर ज्या प्रकारचे बदल या मॅनेजमेंटमध्ये करण्यात आलेले आहेत हे बदल योग्य आहेत आणि या प्रकारे कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण असं म्हणूयात की इक्विटी बदलते आहे किंवा कोणाला वेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट दिलं जात आहे आणि एखाद्या विशिष्ट समाजाला टार्गेट केलं जात आहे, असं काहीही यातनं होत नाहीये. त्यामुळे संविधान विरोधी हा कायदा आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. हे 2 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे की वक्फ अलौलाद, ज्याला फॅमिली वक्फ असं म्हटलं जातं, त्यामध्ये ज्या महिला आहेत त्या महिलांच्या अधिकारांचं आणि बालकांच्या अधिकारांचं संरक्षण यात केलेलं आहे. आपण ज्या विधवा महिला आहेत त्यांना प्रोटेक्शन यात दिलेलं आहे आणि विधवा महिला आणि बालक यांच्या हितांचं संरक्षण करून वक्फ अलौलाद हे चालेल. दुसरा मुद्दा की सेंट्रल काउन्सिल आणि वक्फ बोर्ड या दोन्हीमध्ये जे आहे हे महिलांना त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व हे बंधनकारक करण्यात आलं आणि 2 महिला
या दोन्ही ठिकाणी असतील अशा प्रकारचे बदल यात करण्यात आलेत. हा एक चांगला बदल यात झालेला आहे. या कायद्यामध्ये जे आहे सेक्शन 40 मध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलाय. तो म्हणजे असा की वक्फ ट्रिब्युनल याच्याद्वारे दिलेला जो निकाल होता हा निकाल अंतिम आधीच्या कायद्याप्रमाणे होता. मात्र आता अपीलची स्पेसिफिक प्रोव्हिजन या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आपण म्हणतो भारतात कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याचं राज्य असताना अपील हा देखील महत्त्वपूर्ण अधिकार हा लिटिगेशन सिस्टीम मध्ये असतो आणि आता तो नव्हता. आता रिव्ह्यू किंवा रिव्हिजन किंवा रीट अशा प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल होते. मात्र आता अपील हा स्टॅच्युटरी अधिकार देण्यात आलेला आहे, कायदेशीर अधिकार देण्यात आलेला आहे आणि त्या कारणानं पुन्हा एकदा सगळी जी केस आपण मांडतो ती केस आपण अपिलेट कोर्टासमोर म्हणजे हायकोर्टासमोर मांडण्याचा अधिकार दोन्ही वादी आणि प्रतिवादी यांना मिळणार आहे आणि ही खूप चांगली गोष्ट या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. नवीन कायद्यामध्ये अजून एक साधारणतः जी अपेक्षा होती की प्रॉपर्टी डिस्प्यूट्स जे आहेत हे प्रॉपर्टी डिस्प्यूट खरं तर सिव्हिल कोर्टाकडे द्यायला हवे होते. कारण आपण बघतो की दोन व्यक्ती किंवा दोन संस्था यांच्यामध्ये जर प्रॉपर्टी डिस्प्यूट असतील, अगदी एखाद्या मंदिराचा एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीशी जर प्रॉपर्टीचा संबंध असेल तर तो चॅरिटी कमिशनरकडे न करता सिव्हिल कोर्टामध्ये ते डिस्प्यूट चालायचं, तो वाद चालायचा. इथे मात्र तो ट्रिब्युनलकडे चालतो. त्यामुळे मंदिरांसाठी सिव्हिल कोर्ट आणि वक्फसाठी ट्रिब्युनल हा एका अर्थानं भेदभाव या ठिकाणी होतो. एका अर्थानं प्रोटेक्शन जे आहे ते वक्फ प्रॉपर्टीला दिलं जातं, तशा प्रकारचं प्रोटेक्शन मंदिरांना दिलं जात नाही. आपण साधारणतः बघतो की वक्फ ट्रिब्युनल जे आहेत हे वक्फ ट्रिब्युनल केवळ वक्फ प्रॉपर्टीसाठी आहे. मठ आणि मंदिरांसाठी किंवा इतर धर्मांच्या अशा मालमत्तांसाठी, धर्मादाय मालमत्तांसाठी मात्र सिव्हिल कोर्टातच जावं लागतं. तर अशा प्रकारचा एक भेद हा सध्या अस्तित्वात आहे. त्यामुळे जे लोक म्हणतायत की या ठिकाणी संविधानाची हत्या झाली आहे असं कुठल्याही प्रकारचं विधान या कायद्याद्वारे करता येणार नाही. भारतामध्ये वामसी पोर्टल हे वक्फच्या मालमत्तांसाठीचं असलेलं पोर्टल आहे. त्याचबरोबरीने मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्ट्रीच्या पोर्टलवर देखील वक्फच्या संदर्भातले डॉक्युमेंट आपण बघू शकता, डेटा आपण बघू शकतात. त्या डेटानुसार 8,73,000 प्रॉपर्टीज या वक्फ प्रॉपर्टीज आहेत. या 8,73,000 प्रॉपर्टीज पैकी केवळ 1,088 प्रॉपर्टीजच वक्फ डीड आहे किंवा कुठल्या प्रकारचा दस्तावेज त्यामध्ये आहे. त्यात असंही म्हटलेलं आहे की एकूण 4,02,000 प्रॉपर्टीज जवळपास या वक्फ बाय युजरच्या आहेत आणि असं म्हटलेलं आहे की जवळपास 4,44,000 या इतर प्रॉपर्टीज आहेत ज्या वक्फ बाय युजर पण नाहीत आणि वक्फ बाय डीड पण नाही आहेत. तर या प्रॉपर्टी कोणत्या, त्या कशा आल्या, याच्या संदर्भातले प्रश्न हे प्रत्येकाच्या मनात पडले पाहिजेत आणि या नवीन कायद्याप्रमाणे 6 महिन्यांमध्ये जेव्हा या प्रॉपर्टीज पुन्हा एकदा नोंदणी करण्यात येतील त्यावेळी आपण हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे की या प्रॉपर्टीज कुठल्या प्रकारच्या आहेत आणि कशा आहेत आणि कदाचित चुकून माकून माझी प्रॉपर्टी तर यात नाही ना, हे देखील आपण सगळ्यांनी पाहणं खूप आवश्यक ठरणार आहे. साधारणतः महाराष्ट्रामध्ये देखील आपण बघतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वक्फ प्रॉपर्टीज आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 36,000 वक्फ प्रॉपर्टीज या डेटानुसार आपल्याला दिसतात वामसी मधल्या. आणि साधारणतः ट्रेंड असा येतो की याच्यात कुठल्याही प्रकारचं फायनान्शियल अकाउंटिंग हे वेळेवर केलं जात नाही. साधारणतः 96% प्रॉपर्टीज अशा आहेत की ज्यांचा फायनान्शियल अकाउंटिंग झालेलं नाहीये आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा रेकॉर्ड हा नाहीये. या कायद्याद्वारे एकंदरीतच लोकशाहीला अधिक बळकटी मिळणार आहे आणि संविधान निर्मात्यांनी ज्या प्रकारच्या अपेक्षा येणाऱ्या काळाकडून केल्या होत्या त्या अपेक्षा या कायद्याद्वारे पूर्ण होतील आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल अशा प्रकारचा हा कायदा असणार आहे. या कायद्याचं आपण सगळ्यांनी मिळून स्वागत करूया आणि या कायद्याच्या संदर्भात ज्या प्रकारचा भ्रम पसरवला जातोय त्या भ्रमावर मात करून खरी परिस्थिती काय आहे ते आपण सगळ्यांनी जाणून घेऊयात. सगळा डेटा उपलब्ध आहे, त्या डेटाकडे आपण नीट बघूयात ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडनं करतो. धन्यवाद.